आपण म्हणतो की ग्रंथ वाचायला पाहिजेत वगैरे, पण खरंच ग्रंथांमध्ये ती एनर्जी आहे का? खूप सुंदर आपला भाव आहे हा. मला एक सांगा, आपण दोघांना बोलत आहोत. बोलत असताना भाषा आपण वापरतोय. ही मी आत्ता बोलतोय ही भाषा नंतर आपण शब्दबद्ध म्हणजे लिपिबद्ध करू शकतो. म्हणजे या भाषेच्या प्रत्येक उच्चाराला एक अक्षर आहे, एक चित्र आहे. ते चित्र जर आपण त्या पद्धतीने मांडलं तर माझं बोलणं ते चित्र काढली तरी अ आ इ ई किंवा क ख ग घ हे चित्र आहेत एक प्रकारची. तसे चिनी भाषा चित्रांमध्ये आहे. तर अशी चित्रमय भाषा जी आपली वाणी, मग ते चित्र जे आहेत तीच अक्षर रूपामध्ये ग्रंथामध्ये असतात. मी जो भाव आत्ता व्यक्त करतोय तोच भाव ग्रंथ आपल्याशी बोलताना व्यक्त करतात. त्या चित्रातून, त्या अक्षराच्या समूहातून, त्या सांगण्यातून आम्हाला खूप मोठी शक्ती मिळते. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरती एक ज्ञानेश्वर फार छान सांगितले की या 52 वर्णा परवता ओणू मंत्रू असे पंडुसुता. भगवान श्रीकृष्ण अर्जुना विचारतात की 52 अक्षरांच्या व्यतिरिक्त असं काही आहे का की काही मंत्र आहे? सर्व एकच येते. ती शक्ती, भाव म्हणजे ती अक्षरं आणि ती अक्षरांचा समूह जिथे एकत्रित आहे, विचार एकत्रित केलेले आहेत, एका विशिष्ट दिशेने विचार घेऊन जाणारा जो आहे तो ग्रंथ आहे. ग्रंथ शब्दाची शास्त्रकारांनी व्याख्या केली आहे की अज्ञानाच्या ग्रंथी जो कापून टाकतो त्याला ग्रंथ असं म्हणतात.